ओके स्टार्ट. नमस्कार. मी आनंद जुईकर. आज आपण हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकवर जात आहोत. आमचे ग्रुप सदस्य विवेक सर, रोशन जुईकर, गजानन राऊळ, सचिन तरे आणि मोहित पाटील आणि आमचे कॅमेरामॅन मी स्वतः सुभाष जुईकर. आज हा ट्रेक आमच्या ट्रेकच्या लिस्टमधील जवळजवळ 10वा ट्रेक आहे. हरिश्चंद्रगडावरची स्वारी ही आमची दुसरी स्वारी आहे आणि आज आम्ही नळीच्या वाटेने जात आहोत. हरिश्चंद्रगडावर आम्ही दुसऱ्यांदा येत आहोत आणि आज आम्ही नळीच्या वाटेने जात आहोत. पहिल्या वेळी आम्ही खिरेश्वरच्या इथे उतरून टोलर खिंडीतून हरिश्चंद्रगड सर केलेला. सकाळी 5 वाजता आम्ही या विल्हेवाडी गावात पोचलेलो आहोत. रात्री 12 वाजता अलिबागवरून निघालो. डोंबिवलीवरून आम्ही आमच्या मित्रांना सोबत घेत सकाळी 5 वाजता विल्हेवाडी गाठली आणि 2 तास थोडासा आराम करून नाश्ता करून आता आम्ही निघालेलो. नळीच्या वाटेची सुरुवात झालेली आहे. आमच्याबरोबर आम्ही एक गाईड घेतलेलं आहे. त्याचं नाव आहे रामदास टायगर. कारण या वाटेने जाण्यासाठी गाईडची गरज कंपल्सरी असते. कारण या रस्त्याने खूपसे ट्रेकर्स चुकलेले आहेत आणि हा रस्ता कमीत कमी 8 ते 10 तास चालणे या रस्त्याला आहे. 8 ते 10 तास वेळ लागतो आणि समजा याच्यामध्ये एक जरी रस्ता चुकला तर मात्र या जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये, या कडी कपारामध्ये अडकण्याची दाट शक्यता असते. असे बरेच प्रसंग या रस्त्याला झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याने जाण्यासाठी एक माहितीगार असणं खूप जरुरीचं आहे. नळीची वाट म्हणजे अशीच पाऊलवाट आहे जी पावसामध्ये नदी असते. त्या नदीच्या प्रवाहाने तयार झालेल्या मार्गातूनच आपल्याला जायचं असतं. आता थोड्या प्रमाणात टेकडीच्या प्रवासाला, डोंगराच्या चढायला सुरुवात झाली आहे. रामदास आमचा लीडर, त्याच्या घरातील सर्व माणसं या ट्रेकिंगच्या गाईडच्या व्यवसायामध्येच आहेत. त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे त्याचे वडील, त्याचे भाऊ, तो स्वतः लोकांना, ट्रेकर्सना या हरिश्चंद्रगडाच्या चढाईसाठी मदत करतात. तर त्यांचा नंबर तुम्हाला पाहिजे असेल. रामदास, तुझा नंबर बोल ना. 95 29 12 97 24. 95 29 12 97 24 हा त्यांचा नंबर आहे. भविष्यात कोणाला हे ट्रेकर्स या गडावर यायचं असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांची गाईडची सर्व्हिस घेऊ शकता. दुसरा आहे काय 84 59 18 93 57. 84 59 18 93 57. प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे ह्या नळीच्या वाटेने जाताना माहितीगार असणं खूप खूप गरजेचं आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे थोडी जरी चुकामुक झाली तर मात्र आपल्याला ह्या जंगलातच रात्री कुठेतरी वस्ती करावी लागेल. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या परिसरातून जाताना मोबाईलला नेटवर्क मिळण्याची शक्यता खूप खूप कमी असते. त्यामुळे तुम्ही कोणाच्याही संपर्कात येण्याचा साठी खूप तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे माहितीगार असणं खूप खूप जरुरीचं आहे. या आता नळीच्या रस्त्यामध्ये आपण आलो आहोत. या नळीच्या रस्त्याला माकड नळी असं म्हणतात. समोर तुम्हाला कोकण कडा दिसत आहे. उजव्या हाताला असणार हा रोहिदास कडा आणि ही दूरवर असलेली नळीची वाट. या वाटेतूनच आपल्याला हरिश्चंद्रगडावर पोचायचं आहे. या वाटेमध्ये असणारा हा पहिला अडथळा आहे. इथे व्यवस्थित चढाई करावी लागते. रोप असेल तर उत्तम. आमचा गाईड रामदास सगळ्यांना व्यवस्थित पण नेत आहे. छोटासा हा धबधबा, खाली असलेला ओहळ आंघोळीसाठी सगळ्यात चांगला पॉईंट आहे.
नळीच्या वाटेतून होत असणारा हा खडतर प्रवास शरीराची परीक्षा घेणारा आहे. आपल्या ताकदीची परीक्षा घेणारा प्रवास. प्रत्येक पावलावर लक्ष केंद्रित टाकून चालवावं लागतंय, कारण कधीही पाय घसरून पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता. या नळीच्या वाटेवरच असणारा हा झरा, पाण्याचा एक सोर्स, स्वच्छ पाणी, पिण्यायोग्य पाणी इथे आपल्याला मिळतं. जर आपल्याकडचं पाणी संपलं असेल तर इथे तुम्ही टॉपअप करू शकता. अजून जवळजवळ 4 तासाचा पल्ला बाकी आहे. कडेकपारीमध्ये असे खूपसे सोर्स आपल्याला मिळतात, परंतु त्यांची जागा फक्त आपल्याला माहिती पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवणार नाही. ऊन वाढत आहे. 11 वाजलेले आहेत. सकाळी 7:30 वाजता सुरू केलेला प्रवास 3.5 तास पूर्ण झालेले आहेत. अजून जवळजवळ 40 ते 50% वाट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण ज्या रस्त्याला नळीचं वाट असं नाव पडलं त्या मेन नळीमधून चाललो आहोत. ह्या 2 डोंगर कपारीतून असलेली ही नळी आणि त्यातून हा कोकणकडे जाणारा खडतर मार्ग. 2 नळ्या आहेत, उंच असे कडे, आणि त्याच्यामधून असणारी ही वाट. ह्या नळीवरूनच या रस्त्याला नळीची वाट असं नाव पडलेले आहे. नळीच्या वाटेचा हा सगळ्यात खडतर पॉईंट, की जिथून कुठल्याही सपोर्टशिवाय आपण टूसर करू शकत नाही. त्यामुळे आमचा गाईड ते रोप लावून ते आपल्याला वाट सर करायची आहे. हा समोर दिसणं कड्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि या 2 नळींच्या मधला सगळ्यात क्रिटिकल पॉईंट. आमचा गाईड रोप लावण्याचा प्रयत्न करतो तिकडे. गाईडच्या जवळ असलेल्या रोपच्या सहाय्याने हा टप्पा पार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रत्येक 10 मिनिटावर एक 5 मिनिटाचा ब्रेक होते, कारण अतिशय अशा खडतर रस्त्याने चालत असलेला प्रवास तुमच्या या व्हिडिओवरून तुम्हाला समजेल. आणि नळीच्या वाटेतील हा सर्वात क्रिटिकल पॉईंट, की जिथे रोपची गरज लागते. हा जो पॉईंट आहे, आमचा गाईडने वर जाऊन रोप लावलेला आहे. त्या रोपच्या सहाय्याने आपल्याला वर चढायचं आहे. आमचे सगळे ग्रुप मेंबर सर सुद्धा तयारी करतात वर. सर, तुम्हाला काय वाटतं या पॉईंट बद्दल? तुम्हाला काय म्हणायचं आहे? अतिशय शब्दाने सुचत, अतिशय खतरनाक असा त्याचं बघूनच येऊ शकतंय. पण तरी सुद्धा आता इथपर्यंत आलोय म्हणजे पुढचा आवाज स्वीकारायचा आहे आणि
पूर्ण जोमाने प्रयत्न करणार आहे आणि यशस्वी होणार आहे. येस येस सर, वयाची 50 वर्ष क्रॉस करणाऱ्या आमच्या सरांच्या या वाक्याचा आमची एनर्जी डबल झालेली आहे. सर म्हणाले की आपल्याला ट्रेक पूर्ण करायचंच आहे. वयाची 50 क्रॉस करून सुद्धा आमच्या बरोबर तेवढ्याच उत्स्फूर्तीने, तेवढ्याच प्रेरणेने, तेवढ्याच ताकदीनं आमचे हे ट्रेक सर करणारे आमचे सर या रोपच्या साहाय्यानं वर चढायचं आहे. आमचे ग्रुपचे मेंबर रोशन जुईकर चढाई करताना रोपच्या साहाय्यानं. रस्सीवर जोर दे ना तू, झोपू नकोस, पहिला पाय नीट ठेव. हॅलो घाबरला अरे एकाने मध्ये उभे राहा. ए थांब थांब. अरे घाबरू नको, काही नाही, पाय फक्त मजबूत. हा मोहित बिंदास, मोहित बिंदास. मी घेतो, चल मी पकडते फक्त तुला. ए तो मोहित, तू दगड नको, तू दगड हलते. सुभाष 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 तू दगड पाड ना. कैची टाकू नको तुला. नाही रस्सी पकड तू. दोन्ही हात रस्सीवर मोहित. दोन्ही हात रस्सी मजबूत आहे. रस्सी काही तुटणार नाही. रस्सीवरच पकड. फुल टाईट कर रशी, फुल टाईट कर रशी, फुल टाईट कर. पूर्ण रशीवर वेट टाक, पूर्ण रशीवर वेट टाक. रस्सी पूर्ण रस्सी. मोहित बोललो तुझा मी. नाही जमणार तसं. रस्सी फक्त रस्सी. पूर्ण रशीवर वेट टाक. दोन हातात. नाही अरे ठीक आहे ठीक आहे, त्याच्यावरून चालू दे. थांब थांब सुभाष, त्याच्यावरून जाऊ दे. हा तू आहेस ना मागे. हा जा बिंदास बिंदास, जा जा. हा सावकाश, फक्त पहिला पाय नीट ठेव. त्याने पण कोपऱ्यात लावली बघ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. फाडून घेणार. ए थांब, मला घेऊन जा सुभाष. हा 2 मिनिट आहे दाबलं. चल आला मोहित, आला. रशीवर प्रेशर दे परत. हा दे पूर्ण. हा चल आला. हा रस्सी रशीवरच अजिबात खाली काय नाही नको देऊ. टेन्शन नाही. गुड 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 गुड. नळीच्या वाटेनंतर असलेला हा खडतर पॅच, पूर्ण दगडांच्या मधून कुठले दगड सरकला तर मात्र मोठा दुखापत होण्याची शक्यता असणार पॅच. खूप सावधानीने प्रत्येक पाऊल टाकायला लागते. असं पॅच असाच रस्त्याने वरपर्यंत जायचं आहे. दगडाच्या कपारांमध्ये हात ठेवत, जागा बनवत, पायाला आधार देत वर चढायचं आहे. असा पॅच. पूर्ण द्या, प्रेशर द्या पाय. आता तो पाय काढा पूर्ण. रशीवर प्रेशर द्या आणि तिथं पाय टाका. द्या तिथं. हा बरोबर. ओके शाबास. रशीवर फुल प्रेशर आणि इथं. हा फुल पकड. चला बिंदास. आता तो पाय काढा त्या खाच्यात. सही सही सर, मस्त. कोपरं लावू नका, कोपरं फाडून आणि टाका. नळीच्या वाटेतला हा दुसरा क्रिटिकल टप्पा, ज्या चला गेला. दोऱ्याच्या शिवाय मध्ये येऊ सोडू शकत नाही असा बुटे काढू का? सरांनी चेक केले. आता सॉक्स पण काढ. नको नाही रे. अरे आणि ज्या कोकण कड्याची सकाळपासून आपण त्याच्या पायथ्याने दर्शन घेत होतो, त्या कोकण कड्यावर आपण आता आलेलो आहोत. सकाळी 7:30 वाजता चालू केलेला ट्रेक. आता 4 वाजता आम्ही कोकण कड्यावर पोचलेलो आहोत. मध्यंतरी आम्ही अर्धा तास खाली जेवणासाठी थांबलेलो होतो. कोकण कड्याच्या जस्ट खाली एक पठार आहे, त्या पठारावर जेवणासाठी थांबलेलो होतो. हे कोकण कड्याचं हे विलोभनीय दृश्य. आमच्या ट्रेकचा पहिला पाडाव आम्ही आज यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. प्रत्येक ट्रेकर्सने त्यांच्या आयुष्यात हा एक अनुभव घ्यायलाच पाहिजे. हरिश्चंद्रगड आणि त्यातही हरिश्चंद्रगडाची वाट ही नळीच्या वाटेनं मात्र
तुमच्यामध्ये हिंमत असेल, तुमच्यामध्ये ताकद असेल, आत्मविश्वास असेल, तरच ही वाट तुम्ही पूर्ण करू शकता. आणि ते सुद्धा अनुभवी नेतृत्वाच्या बरोबर, मार्गदर्शकाच्या बरोबर. तरी सर्वांना कोकण कड्यावर आता पोचत आहोत. दाटी वाटेतून असणारा रस्ता, कडे कपारातून जंगल, अजून विरळ पठाराची पॅचेस पूर्ण करत कोकण कड्यावर आलेलो आहोत आपण.